आपल्या सोबत जुडलेले आहेत आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर पंढरी इंगळे. डॉक्टर पंढरी इंगळे म्हटल्यानंतर एक आयुर्वेदिक डॉक्टर पेशीमधलं एक अतिशय क्वचित लोकांमध्ये गणलं जाणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हातून अनेक शेकडो नव्हे तर हजारो रुग्ण त्यांनी बरे केलेले आहेत. त्यांच्या उपचार पद्धती आज आपल्यासोबत जुडलेल्या आहेत आणि आज त्यांचा जन्मदिन सुद्धा आहे. जन्मदिन आणि हॉस्पिटलचा वर्धापन दिन म्हणजे असा दुग्ध शर्करा योग त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी आज आलेला आहे. आणि आज एक ईश्वराप्रती त्यांनी या ठिकाणी मानव सेवा ही त्यांनी दिलेली आहे. सर, आजची ही जी मानव सेवा या ठिकाणी 3 दिवस मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि रुग्णांचा सुद्धा भरगच्च प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. अतिशय माझ्या वाढदिवसानिमित्त व गंगा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त आपण पूर्ण आरोग्य सप्ताह या ठिकाणी ठेवला होता. विविध कार्यक्रम आरोग्याविषयक आपण ठेवले होते, पण त्यातून महत्वाचा कार्यक्रम जो होता 28, 29, 30 त्यामध्ये सर्व प्रकारच्या आजारावर आपण पूर्णपणे मोफत चिकित्सा, न्यूरोथेरपी, न्यूरोपंचकर्म, विद्यकर्म, अग्निकर्म असं असंख्य थेरपीज आपण फ्री दिल्या. हजारो रुग्णांनी त्या ठिकाणी त्याचा लाभ घेतला आणि आनंदाने ते केले. आणि याचा उद्देश फक्त आयुर्वेदाचा प्रचार प्रसार घराघरापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत व्हावा. फक्त आजारीच माणूस नव्हे तर आजार होऊ नये म्हणून लोकांनी त्याकडे बघावं, हाच माझा मागचा उद्देश माझा होता. आणि आज सुद्धा आपण आरोग्य विशेषांक काढला. आरोग्य विशेषांकामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चांगले चांगले डॉक्टर, त्यात हृदयरोग तज्ञ असेल, आर्थोतज्ञ असेल, स्किन स्पेशलिस्ट असतील, कॅन्सर स्पेशलिस्ट असतील, आयुर्वेद तज्ञ असतील, होमिओपॅथी, सगळ्यांचा एक लेख मी माझ्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विशेषांक काढलेला आहे. तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना मी आवाहन करतो की तुम्ही तो आवर्जून वाचावा. तुम्हाला सुद्धा आवाहन करतो की तुम्ही तो सगळ्यांपर्यंत पोहोचवा. यासाठी डिजिटल प्रिंट त्याची आपण तुम्हाला प्रोव्हाइड करू. आणि खरोखर वाचनीय असा लेख तो आहे. सोबतच आपण आज मेडिसिनल जे बिया आहे अशा या ठिकाणी अर्जुन बघता, बीबीतक बघता, बकानी लिंब बघतात, हे प्रत्येकाने आपले रोप सीड हे लावून वृक्ष आपण संवर्धन केलं पाहिजे. आयुर्वेदिक वनस्पती लोप पावत चाललेला आहे. ही धरोहर आपण पृथ्वी वसुंधरा जगली पाहिजे म्हणून हा एक छोटासा प्रयत्न माझा त्या ठिकाणी होता आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला सुद्धा मिळाला. फक्त वाढदिवस फक्त केक कापण्यापुरतं मर्यादित न राहता त्याला एक असं स्वरूप देणं हा माझा एक प्रयत्न त्या ठिकाणी होता. आज आपण युवा आहात आणि युवा वर्गातून या ठिकाणी असंख्य आरोग्य क्षेत्रामध्ये या ठिकाणी मंडळी धाव घेते. त्यांना काय आपण सकारात्मकच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी काय आपण संदेश देणार? या पृथ्वी तलावर आरोग्य, शेती आणि शिक्षण या 3 गोष्टी अशा आहे की जोपर्यंत मानवी मनुष्य असेल तोपर्यंत ह्या गोष्टी लागणार आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्राकडे आपण जर खरोखर तुमच्यात सेवाभाव असेल तर तुम्ही निश्चित या क्षेत्राचा विचार करायला पाहिजे. आणि झोकून देऊन जर आपण काम केलं तर दिन दुबल्यांपर्यंत आपण पोहोचलं तर निश्चित पैसा हा बाय प्रोडक्ट आहे, परंतु तुमचं नाव आपण समाजासाठी देणं लागतो. या गोष्टीतून तुम्ही खरंच रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे मानून जर केलं त्यात करिअर खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. ती सामाजिक बांधिलकी आपण जपण्याचा सातत्याने या ठिकाणी अहोरात्रपणे या ठिकाणी प्रयत्न करताय, परंतु त्याच्याही पलीकडे कुठेतरी या ठिकाणी एक माणसाचं एक जीवन जगण्याची जी शैली आहे ती शैली अतिशय महत्वाची असते. आणि त्याच आधारावर हे जे शिबिर आपण आयोजित केलेलं आहे आणि त्याच्यावर एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार, कारण की तो शिबिरामधला एखादा? त्या ठिकाणी माझ्याकडे 65 वर्षाचे एक बाबा आले होते. अक्षरशः त्यांचा मुलगा त्यांना हात धरून आणलेलं होतं. भयंकर खूप दिवसापासून गुडघ्याचा त्रास होता आणि मागील 6 महिन्यापासून ते माझे व्हिडिओ सतत बघत होते. परंतु त्यांनी गावात विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की सरांची जर थेरपी करायची असेल तर 500, 800 ते 1000 रुपयापर्यंत मला खर्च येईल एका दिवसाचा. आणि खरोखर आपण भरपूर साऱ्या ट्रीटमेंट त्या ठिकाणी देतो, त्यामुळे ते साहजिक आहे. म्हणजे बाहेर ठिकाणीपेक्षा माझी अत्यल्प दरात आपली थेरपी आहे. परंतु परिस्थितीनुसार त्यांना ते सुद्धा कठीण होते आणि त्यांना खूप इच्छा होती की आपण डॉक्टर सरांकडे गेलं पाहिजे. मागे 6 महिन्यापासून आणि त्यांची खरोखर ईश्वराने त्यांची इच्छा पूर्ण केली. आपण 3 दिवस शिबिर ठेवलं आणि त्या शिबिरामध्ये फ्री असल्यामुळे ते आले आणि आल्यानंतर त्यांना गैरवरून आलं की बाबा मी खूप दिवसाची डॉक्टर सरांची वाट बघत होतो आणि मला त्यांची ट्रीटमेंट आज मिळाली. पण ट्रीटमेंट मिळाली नाही तर अक्षरशः ट्रीटमेंट ज्यावेळेस झाली त्यावेळेस अक्षरशः ते कडकपणे चालायला लागले. त्यांचा त्रास हा अत्यंत, ज्यांना मांडी मारता येत नव्हती, चालता येत नव्हतं, मुलगा धरून आणला होता आणि ते चालायला लागल्यामुळे मला पण हे आपण जे शिकलोय, हे जे धन्वंतरी भगवानाची कृपा हे आयुर्वेद लोकांपर्यंत पोहोचलं याचं एक समाधान त्या ठिकाणी मिळालं. त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसलं ते पैशात न मोजता, म्हणजे त्याला हा आनंद खूप, आणि हा स्मरण म्हणजे कधी न विसरणारा हा क्षण होता की बाबांना खूप चांगलं सुखवलं. ते त्यांना आनंद अश्रू त्या ठिकाणी आले की बाबा मी स्वतःच्या पायावर चालू शकू राहिलो आणि त्यांना ऑपरेट त्या ठिकाणी सांगितलं होतं. सर, या ठिकाणी तुमचे जे मित्र आहेत कारंजा लाड येथे डॉक्टर बनारसे म्हणून, त्यांचा मेसेज मला या ठिकाणी आलेला आहे की खरोखर या ठिकाणी असं वाटतंय की तुम्ही जेव्हा या ठिकाणी आळंदीला
देवाची आळंदी म्हणतायत तिथं जो कॅम्प या ठिकाणी शिबिर आयोजित केलं होतं आणि त्याच आधारावर ते शिबिर तोच या ठिकाणी प्रत्यय या ठिकाणी चिखली शहरामध्ये सुद्धा भव्य शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि त्यांनी मला मेसेज टाकून सांगितलं की मला असा भास झालेला आहे की मी खरोखर या शिबिरामध्ये सहभागी झालेलो आहेत. त्या भावना त्यांनी प्रकट केलेल्या आहेत आणि असे अनंख्य या ठिकाणी डॉक्टर मंडळी आहेत त्यांनी सुद्धा आपलं कौतुक केलेलं आहे. कारण नुकतंच या ठिकाणी काल मुक्ताई नगरची आदिशक्ती मुक्ताबाईची जी पालखी आहे ती पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आयुर्वेदिक उपचार या ठिकाणी झालेले आहेत. तिथे सुद्धा आपलं नाव निघालेलं आहे सर. हो, आता हे आपण जिथं तिथं सेवा करायचं काम पडेल त्या ठिकाणी आपण निश्चित सेवा ही देत असतो. आपले कॅम्प पुन्हा आळंदीला होत असतात. मी आता नुकतीच रुग्णांच्या अग्रवास्तूवर महिन्यातले पहिला रविवार पुण्याला आपण व्हिजिट सुद्धा चालू केली. भरपूर असंख्य रुग्ण इतक्या दुरून येत नव्हते. तर रुग्णांनी ही जी आयुर्वेदिक धरोहर आहे, जे आपले उपचार आहे त्यामध्ये विना ऑपरेशन आपण कुठलेही लंबर म्हणजे कंबरेचं दुखणं असेल, मानेचं दुखणं असेल, सयाटिका असेल, गुडघेदुखी असेल आणि खास म्हणजे एव्हियन वर तर हे आपलं आणि पॅरालिसिस असेल तर यावर आपण खूप महत्वाचं प्रभावी उपचार करतो. अत्यंत कमी दरात आणि प्रभावी म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्हाला आराम दिसायला लागतो आणि प्रॉपर ट्रीटमेंट जर घेतली तर तुम्ही आजारातून समूळपणे आजार आपण नष्ट करतो. आपण फक्त सिम्टमॅटिक काम नाही करत, तर आपण आजार कशामुळे झाला त्याच्या रूट कॉजवर आपण काम करतो. म्हणूनच आपल्याला पूर्ण भारतभरातून हा आपल्या गंगाई हॉस्पिटल आणि गंगा आरोग्यधामला हा रिस्पॉन्स हा मिळत आहे. आणि तुमचं सुद्धा सहकार्य त्यात आहे, कारण की तुम्ही हे लोकांपर्यंत पोहोचवता आणि खरोखर याची गरज आहे. लोकांपर्यंत जे खरं आहे ऑथेंटिक आहे म्हणजे जे शास्त्रोक्त पद्धतीने आलेलं आहे, जेन्युइन आहे ते लोकांपर्यंत हे गेलंच पाहिजे. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर पंढरी इंगळे. त्यांचा आज हॉस्पिटलचा वर्धापन दिन आणि जन्मदिन हा एक दुग्ध शर्करा योग आहे आणि आज असंख्य रुग्णांना त्यांनी आरोग्याची सेवा दिलेली आहे. तेच कुठेतरी या ठिकाणी रुग्णांच्या चेहऱ्यावरलं जे हसू आहे हीच खरी श्रीमंती असं ते मानतायत. म्हणून आज त्यांच्यासोबत आपण दिलखुलासपणे या ठिकाणी संवाद केलेला आहे. मित्रांनो, आता आपण बघतोय की त्यांनी नुकतंच या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक हा जो पेपर आहे जो आरोग्य विशेषांक त्यांनी या ठिकाणी काढलेला आहे. दैनिक आम्ही चिखलीकर हा जो विशेष अंक त्यांनी काढलेला आहे आणि विशेष अंकामध्ये त्यांचे स्वतःचे लेख सुद्धा एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आहे, जेणेकरून सर्व तज्ञ जी मंडळी आहे आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर या डॉक्टरांनी यामध्ये सगळ्या पॅथी हा सगळ्या पॅथीचे ॲलोपॅथी आयुर्वेद यामध्ये आपण सगळे जे टॉप मोस्ट डॉक्टर आहेत त्यांनी प्रतिबंध कसा करावा त्यामध्ये मूळव्याध तज्ञ असेल, स्किन स्पेशलिस्ट असेल, प्लास्टिक सर्जन असेल, कॅन्सर तज्ञ असेल, डायबिटीज आणि हृदयरोग सगळ्यांचे लेख या ठिकाणी आहे. तरी आपण वाचकीय असा लेख जपून ठेवावा, आपल्या मुलांना वाचायला द्यावा आणि आपण सुद्धा वाचावा. मित्रांनो, अशा पद्धतीचं त्यांचा एक स्वभाव या ठिकाणी गणला जातोय. कारण आम्ही चिखलीकरचे संपादक सुद्धा या ठिकाणी छोटूभाऊ कांबळे आणि यांचं सुद्धा या ठिकाणी लेखन चांगलं असल्यामुळे त्यांनी सुद्धा या ठिकाणी ते प्रोड्यूस या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्ही चिखलीकर या दैनिकामध्ये त्यांनी प्रकाशित केलेलं आहे, जेणेकरून या ठिकाणी असे असंख्य रुग्ण आहेत त्या रुग्णांना माहिती व्हावी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन या ठिकाणी व्हावं हाच उद्दिष्ट या ठिकाणी पुरवणी काढण्याच्या पाठीमागे दिसतोय. त्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.